आज मित्रांनो आपण आलो आहे मस्जिद बंदर वेस्टला काता बाजार कोणाला विचारा आणि ह्या रोडवरती आल्यानंतर ह्यांचं ह्या दादाचं शॉप लागतं. ही किती आहे 6 फीटाचा पाग आहे ह्यो. ओके. हे बघा ही वसंत बाग म्हणतात. ही पण फीट जास्त कलर मध्ये आहे. जाम चालतात. ह्यो रनिंग आहे आपल्या ह्यो. तर मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरून देखील तुम्ही हे ऑनलाईन यांच्याकडून विकत घेऊ शकता. 6 होलची आहे. खेकडे पकडले का? हा खेकडे पण येतात, मासे पण मासे येतात. पण. खूप लोक बोलतात मला जाड सुतामध्ये 2 बोटाचा पाहिजे. हा. लहान मासा मला नाही घ्यायची. म्हणजे 4 बोटी 5 बोटी 6 बोटी अशी येतात. म्हणजे कसं किलो आहे ते मित्रांनो? हे हे बघा कशासाठी? मासा ठेवायला झाले. ओके. आपल्याकडे इथं रनिंग आयटम काय तो इथे खूप जण येतात ते घ्यायला रनिंग जातात. मध्ये आता हे कांडालीच आहे. हे कांडाली रनिंग आहे. खूप जण घ्यायला हा एकदम जाम जातात ते. असं टाकायची. हे बघा. ओके ओके. असं पण टाकलं की ते मासे पकडू शकतो. मग आरामात असं एका मध्ये साधारण किती असते? 100 गल असतात. 100 असतात. ते स्वतः जाऊन बनवू शकता. हा ते डायरेक्ट लावून तुम्ही जाळी आपण घेऊन जा. वरती ती लावायची, खाली शिशेची गोली लावायची. मग फक्त त्याला पुढे बघतो ते हे लावलंय घरी लावली काम झालं ना. हो फक्त आणि जे वस्तू पाहिजे ना त्याची स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपला पाठवलं तर अजून बेस्ट होईल. अशी अशी पार्सल करून पाठवतो. याच्यावर बघा हे कुठे जाणार आहे सगळे नाव वगैरे पत्ता वगैरे लिहिलाय. आणि त्याचा मासा अडकणार आहे बघा. जेवढं बारीक असेल ना त्याच्यामध्ये मित्रांनो असे खेकडे आतमध्ये गेला ना हे बघा असं तो खाली जाईल की त्याला नंतर मग बाहेर यायला नाही मिळत असा त्याला. खाली जाणार. हा रस्सी लावते हा. और इथे एक बोटीचा एक कंडाल बोट आहे. म्हणजे एक बोट म्हणजे असा एक बोट जातो यामध्ये. एक बोट आहे आपली. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांद्रेकर. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण आलो आहे मस्जिद बंदर वेस्टला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये खाडीमध्ये ज्या जाळ्या लागतात मासे पकडायला ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्यांच्याकडे फिशिंग रॉड आणि जाळ्यांचे किती सारे प्रकार आहेत. खेकडे वगैरे पकडण्यासाठी जी मोठी मोठी जाळी लागतात सर्व ह्यांच्याकडे आहे. तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहे. आपण आता आलो आहे मस्जिद बंदर वेस्टला नरसी स्ट्रीट या रोडवरती काता बाजार हा जो रोड आहे तिथे यांचं हे शॉप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हे ऑनलाईन देखील खरेदी करायला मिळणार. अगदी ऑल इंडिया तुम्ही आपला जर व्हिडिओ पाहत असाल तर मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरून देखील तुम्ही हे ऑनलाईन यांच्याकडून विकत घेऊ शकता. तर संपूर्ण आता डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे आणि मी संपूर्ण लोकेशनवर तुम्हाला दाखवेनच. तर आता बरोबर मी आता आहे तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता जाळ्यांचे इतके सारे प्रकार आहेत. हो बघा आता हे शॉप आपण आलेलं आहे आणि जाळ्यांचे इतके सारे प्रकार पाहायला मिळतात. हे आहेत ना ही खेकड्यांची जाळी आहे आणि इथे हे प्रकार बघू शकतो. जाळ्यांचे इतके सारे पाहायला मिळत आहेत. हे देखील बघू शकता. तर खूप सारे आहे. तर आता आपण बरोबर भेट देतो त्याच गुप्ता फिशिंग नेट या शॉपला. बिल्डिंग आहे 365 साई चेंबर बिल्डिंग आहे नरसी स्ट्रीट आणि काता बाजार मध्ये हे यांचं शॉप आहे गुप्ता फिशिंग नेट. आणि सर्व प्रकारचे आपल्याला इथे हे नेट सारे पाहायला मिळतात आहे आणि खूप सारे व्हरायटी यांच्याकडे पाहायला मिळतात. आणि मी संपूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवतो कसं यायचं इकडे ते या आणि व्हिडिओ पूर्ण आजचा बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला ते एक मित्रांनो लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवट पण नक्कीच बघा. चला मित्रांनो कोणती वाटणार पाहता पाचच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला उतरायचं आहे मस्जिद बंदर वेस्टला. हे बघा आता स्टेशनच्या बाहेर आहे. आपण उतरल्यानंतर सरळ चालत यायचं आहे आणि तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला वळायचं आहे. तर मित्रांनो आपण आलो स्टेशनवरून खाली ब्रिज उतरलो खाली तर तुम्हाला डाव्या हाताला वळायचं आहे. सरळ चालत जायचं आतमध्ये. आता आपण जे रोडने चालतोय तो नरसी स्ट्रीट असं रोडचं नाव आहे. सरळ चालत जायचं पुढे आणि एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं हे शॉप पाहायला मिळतं आहे. ह्या रोडने सरळ चालत आलो पुढे तर काता बाजार असं ह्या रोडचं नाव आहे किंवा सरळ चालत आलो आपण. बरोबर डाव्या त्याला तुम्हाला हे शॉप पाहायला मिळणार आहे. आता पण मागाशी ना स्टेशनवरून आलो सरळ तुम्ही चालत आलात ना तर काता बाजार कोणाला विचारा आणि ह्या रोडवरती आल्यानंतर ह्यांचं ह्या दादाचं शॉप लागतं आहे बघा गुप्ता फिशिंग नेट. हे बघा सर्व प्रकारच्या जाळ्या पाहायला मिळत आहेत. तर आता आपण बरोबर या दुकानाच्या बाहेर आहे. तर तुम्हाला लोकेशन वगैरे मी दाखवलेलंच आहे. त्यांचं गुप्ता फिशिंग नेट बरोबर ह्या इथं शॉप आहे. ह्याच्या बाजूलाच तिथून आपल्या वरती जायचं आहे. हे बघा त्या जाळ्या वगैरे लागले असतील. तर आता आपण चाललो आहे वरती. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं जास्तीत जास्त सांगण्याचा आपला हा प्रयत्न असेल. गुप्ता फिशिंग नेट हे बघा जाऊया कस्टमर देखील आलेले आहेत. आपण आलेलो आहे आता शॉपमध्ये
आणि संपूर्ण बघता तुम्ही अगदी नेट जे आपल्याला जे मासे पकडण्यासाठी लागणार आहेत ना ते खूप सारे प्रकार इकडे आहेत. तर आता आपण आलो गुप्ता फिशिंग नेट यांच्याकडे. दादा आपलं नाव? मल्लू गुप्ता. हे वसंगवाले पाग म्हणतात. हां. ही वसंग पाग आहे बघा. ही फेकायचं आहे. ओके ही किती आहे 6 फीटाचा पाग आहे ह्यो. ओके. हे बघा. 6 फीट. हा हे 600 पासून स्टार्ट आहे याच्यामध्ये. हे 600 रुपयाला आहे. ओके. मग कमीत कमी सुरुवात किती फीटची आहे? ही 6 फीटाचा आहे ह्यो. 6 फीट पण सुरुवात आहे. हा ओके ह्याच्यापेक्षा सगळे मोठा भेटल, बाकी लहान तर अजून नाही आहे. ओके. पर येतात 5 फीटाचा 4 फीटाचा येतात. येतं. मग ती त्याची थोडी किंमत थोडी कमी असेल ना? हा कमी असणार. जेवढे लहान तेवढे कमी. आणि ओके. त्याच्यापेक्षा मोठा घेतला दुसरा हा एक आहे. हे बघा हा पण रनिंग चालतात. ओके हा कसे आहे 10 फीटाचा आहे. 3 किलो वेट आहे याला. ओके. ही वसंग पाग म्हणतात. ही पण फीट जास्त आहे कलर ना? मध्ये आहे. जाम चालतात. रनिंग आहे आपल्या ह्यो. ओके. आणि हे खाली शिसा आहे का ते बीड आहे. बीड आहे. भीड आहे ते? हा शिशा नाही बीड बोलतात त्याला. ओके. ते वजन आहे म्हणजे. आणि हे कसे एकदम रेडी आहेत. हे बघा 5 कलर आहे याच्यात मध्ये. हा. हा 1100 रुपयाला आहे. 1100 रुपयाला. ही साईज किती आहे अशी फूट? 10 फीट आहे. 10 फीट 10 फीट. 3 किलो वेट आहे त्याला. ओके. 3 किलो वेट 10 फीट आहे हा आणि 1100 रुपये बोलते. 1100 रुपयाला. याच्यामध्ये ही साईज आपल्याला मिळेल ना? हो. थोडी साईज छोटी आहे यामध्ये? नाही कलर मध्ये एकच साईज आहे. कलर मध्ये एकच size दुसरा हा तंगसा मध्ये आहे. आहे. ओके. 10 फीट आहे. हां. 3 किलो वेट आहे त्याला. हे Same- बघा same हे तसंच आहे. सँडी आहे. पूर्ण वसंग केलंय बघा. हम्म. कलर मस्त. हे बघा. ती क्वालिटी सेम तीच आहे का ती? नाही ही तंगसाची आहे. ही खाऱ्या पाणीमध्ये वापरू शकते. ओके. मस्त. खाडीमध्ये वगैरे. हा खाऱ्या पाणीला भरपूर चालतं. खाली याच्या वेळी आपण विडा बोलतो. हा बीडच लोखंड वगैरे बोलतो. याची किती किंमत असेल? ही 1250 ला. 1250. आपण मगाशी बघितलं ते 1100 रुपये. हा ही 1250 ला. आपण 3 यात किलो याचं वेट आहे. पाक याच्यामध्ये बघतोय ना कलर आपण? पण आहे. हे बघा असे कलर आहे. ओके. कलर पण आहे. येलो आहे, ग्रीन आहे, ब्लू आहे, असा भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. 10 फीट मध्ये मिळते आपल्याला. हा 10 फीटामध्ये. ओके. आणि बाकी आपला असे जर्मनी वगैरे कोणाला कांडाली निस्से भुसा पाहिजे ते पण भेटाल. बघूया आपण ते जरा. हे असे कांडाला हे बघा 150 रुपया 200 रुपयाला. हे बघा ओके. बारीक. याच्यात हाईट जास्ती घेतलं तर 200 रुपयाला आहे. कमी हाईटचे असतात ना हा. ते 150 रुपयाला आहे. असं 150 आहे. पासून आहे. हा आणि नाही हे ते कसे लाकडाचे खूप आहेत कस्टमर बोलतात हा हे ते? नाही माती आहे, मातीची माती गोली आहे. ना? ही मातीची गोली आहे. ओके. आणि ही दुसरी छत्री वगैरे पण आहे. आपण हे बघा गाडीमध्ये ही प्रकार छत्री आहे. ओके. ही 200 हे- रुपयाला 6 होलची आहे. खेकडे पकडले का? हा खेकडे पण येतात, मासे पण मासे येतात. पण येतात. हा आणि कशी आहे याची आयडिया आहे? 200 रुपया 200 250 अशी आहे. 200-250 पण सुरुवात आहे. हम्म. आणि याच्यामध्ये एकच व्हरायटी आपल्याकडे? हा याच्यात एकच व्हरायटी एकच आहे. variety. दुसरा हे पगोली हे एक अशी ढोलकी आहे. ढोलकी म्हणतात त्याला. ओके. खेकडे पकडण्यासाठी. Yellow तर yellow. याच्यामध्ये ही साईज मोठी साईज आहे की हे बच्चे बघा. ह्याच्यामध्ये आपली ही साईज मिळते का? ही जी तुम्ही बोलला आता सारखी जी आहे हा ती ढोलकी आहे ना. ह्याची साईज ही साईज मोठी एक छोटी पण आहे, मोठी पण आहे. आहे. आणि कशी किंमत असेल याची? ती 350 ला आहे. छोटी घेतला तर 300 रुपयाला आहे. ओके. 300 आणि 350. हा हे बघा आता खूप लोक बोलतात मला जाड सुतामध्ये 2 बोटाचा पाहिजे, हा. लहान मासा मला नाही घ्यायची. तर ही कसं आहे 2 बोट जाणार याच्यात आणि जाड सुतामध्ये आहेत. ओके. मग तुटणार नाही. हा लवकर फाटणार पण नाही हो. ओके. मस्त आहे हे एकदम. आपल्या खाडी समुद्रामध्ये कुठे पण वापरा ना. हे बघा एकदम जाड सुताचं आहे. सगळे लोक हे पाईप वगैरे गोली लावलेत त्याला. ओके. आणि खाली हे काय खाली ती शिशा नाही, लोखंडची आहे, लोखंडची पाईप आहे. हा ओके. आणि काय दर असेल याचा? हा? हे 1200 रुपयाला आहे. 1200 रुपयाला. हे तर जाडे नेट आहे आणि क्वालिटी चांगली मिळते याच्यामध्ये. बेस्ट आहे. आपल्या बरं आपल्याकडे हे नेट जे मिळतात ना, हे हे net आहे. किलोवरती पण हा घेतात ना? किलोवर भेटणार आहे. मग ते मोठा असतो का म्हणजे नेट? हा म्हणजे नेट आपल्या हे कसं आपल्या प्रकाराचा घेऊ शकतो. म्हणजे 4 बोटी 5 बोटी 6 बोटी अशी येतात. म्हणजे कसं किलो आहे? ते किलो 600 पासून स्टार्ट आहे. म्हणजे सुरुवात आहे. हा जाड सुताचा घेतलं तर थोडा सस्ता येणार. ओके. हा बाकी जेवढा पातळ असेल तेवढा महाग असतो. ओके. ओके. मला तर एक विचारत होतं की आता हे मी पाक बघतोय ना आता, कांडाली आहे ह्यो. तरी असे खूप सारे वेगवेगळे प्रकार बघतात पाहायला मिळतात ते असे. पण ही एकच म्हणजे क्वालिटी आहे का सगळी? हा ती एक क्वालिटीचे सगळे वेगळे वेगळे. 1 बोटी 1.5 बोटी 2 बोटी अशी असते. ओके. मग त्याची सुरुवात आपल्याला 150 पासून बोलत हा 150 पासून होते. काले में नहीं, काले में नहीं, काले. बघा हे मित्रांनो हे हे बघा कशासाठी? मासा ठेवायला झाले. ओके. जाड सुताचा आहे. हे 100 रुपयाला एक आहे. क्वालिटी भारी आहे. क्वालिटी एकदम हायवी आहे.
याच्यामध्ये पातळ सुताचा घेतला तर ती 50 रुपयाला पण येतात. ओके 50 रुपये 100 रुपये. हा हे 100 ते रुपये. घरी आपलं म्हणजे ते कांदे बटाटे पण ठेवू शकतो हो आपण. काय पण ठेवू शकता. मासे ठेवायला बेस्ट आहे म्हणजे. ठीक आहे. आपल्याकडे इथं रनिंग आयटम काय तो इथे खूप जण येतात ते घ्यायला रनिंग देतात. मध्ये आता हे कांडालीच आहे, हे कांडाली रनिंग आहे. खूप जण घ्यायला हा एकदम जाम जातात ते ओके. रत्नागिरी साईडला. छान आहे. आणि हे पागरी आहे, हे बघा हे पागरी हे नाईटला वापरतात ना, चढता पाणीला मस्त पासा ओके ओके. चढतं पाणी. याच्यामध्ये ही साईज एकच आहे का? ही थोडी छोटी हे बघा. बघा हे असं टाकायची, हे बघा ओके ओके. असं पण टाकलं की ते मासे पकडू शकतो. मग आरामात असं त्याच्यामध्ये हा ही छोटी साईज मिळते आणि ही मोठी साईज. आणि हे खाली लोखंडच आहे का? हो. आणि याच्यामध्ये किती फुटापर्यंत मिळतं म्हणजे? 1 फीट 1.5 फीट 2 फीट अशी भेट. असे मग कसं 1 फीट पासून सुरुवात याची? 150 रुपयाला. 150 सुरुवात आहे आणि जसं पुढे फीट वाढेल तसं याची ही किंमत असणार आहे. छान आहे. हे जर मी काय बघतो ह्यात काय मला समजलं हे काय हे actually. ते रिंग पाग आहे, अमेरिकन कास्नेट आहे. खाली लावलंय त्याचा व्हिडिओ बनवून घ्या. ओके अमेरिकन कास्नेट खाली आहे. आपण- कोणाला कसं म्हणजे हा. फेकायला नाही येत ना, हा. त्याच्यासाठी हा बरा आहे. ओके. म्हणजे एकदम इझिली आहे, असा पकडून असा टाकला ना लागेल चालेल. फुरून जातं. खाली सेटअप लागेल ते हा, जरा बस. बघूया आपण. बरं आपल्याकडे जसं की गरी पालन म्हणजे गरी हा घरी वगैरे भरपूर भेटणार, आणि- बारीक मोठी सगळे आणि फिशिंग रॉड पण आहेत ना? फिशिंग रोड वगैरे पण आहे. ओके. म्हणजे गरीचा तो डब्बा म्हणजे कितीला मिळेल साधारण अंदाजे? ते काय 100-150 रुपयाला बॉक्स असतं. हा का? 100-150 रुपयाला हे 150 रुपयाला बॉक्स आहे. एकामध्ये साधारण किती असतील? 100 गल असतं. 100 असतात आणि साईज प्रमाणे याची किंमत हो आहे. हो. ओके. ही सर्व छोटी साईज ही मोठी साईज होती ना छोटी? हे बघा ही 100 रुपयाला. ही 100 रुपये आणि त्या 100 असतात. हम्म. ओके. आणि ही मोठी कितीला बोललं? 150 रुपये. 150 रुपये. दोन तुम्हाला मिळतात. आणि त्याला जर आपण तंबू जर बोललो चांगला क्वालिटी वाला जर घ्यायला गेलो हाय हाय तर सगळे तो भेटतात. कितीपर्यंत साधारण? ते म्हणजे ते फूट कसा? ते पॅकेट असतं, 50 मीटरचा पॅकेट असतात. हा 20 रुपयाला 30 रुपयाला असं. 40 रुपये असं पॅकेट आहे. यही बा 300 ग्राम बा 350 तर ग्राम आपण बघा, खूप सारे नेटचे हे प्रकार बघतोय. आता आपले खूप जण आहेत जे स्वतः नेट बनवतात. तर तुमच्याकडून जे घेऊन जातात ना, म्हणजे ती फक्त जाळी घेऊन जातात आणि ते त्या ते आपल्या प्रकारे- हिसाबात आपल्या प्रकारेच बनवतात. ओके म्हणजे त्याला रस्सी, जाली, 350 शिशे ग्राम होय ना. ओके सगळे भेटतात. सर्व मिळतं. वस्तू वस्तू भेटतात. अशी तशी भेंडा आहे ते कुठला हे तो रेड वाला भेंडा ओके हा आहे ना? तो हम्म. गोया. हे स्वतः जाऊन बनवू शकतात. हा ते डायरेक्ट लावून तुम्ही जाळी आपण घेऊन जा. वरती ती लावायची, खाली शिशेची गोली लावायची, मग ते काय बनवू. म्हणजे आपण किलो मध्ये घेऊन जाऊ हा, शकतो किलोवर आणि स्वतः बनवू शकतो जेवढी बरं. पाहिजे तेवढी. छान आहे. हे काय करतो? ते मासा आहेत गला लावतात. बरं आता रॉड मध्ये बघतो आपण ते किती पासून सुरुवात आहे रॉडची? ते रोड आपल्याकडे 300 पासून स्टार्ट आहे. 300 पासून स्टार्ट हा. आहे. त्याला ती आपण घरी लावणार हे पाच आणि अंग. हे पकडणार. हम्म. बरोबर ना? काला कौवा हो. छान आहे. तर आता म्हणजे ह्यानंतर वर गोडाऊन आहे बघा, पूर्ण आपल्याला जाळ्या पाहायला मिळतात आणि हा जाळा नेट पण पाहायला मिळतात. हा नेट क्रिकेटसाठी पण बेस्ट आहे. हो, हो. क्रिकेटला साईडला लावू शकता तुम्ही. तर आपण पाहतोय हे रॉड जे फिशिंग रॉड लागतात ना, ही साधारण किती फीट पर्यंत असते? म्हणजे छोटी सर्वात जी साईज आहे ती किती फीटची आहे तरी ह्या रॉडची अंदाजे? हे बघा ही 500 रुपयाला पूर्ण सेटअप. हा का? त्याला धागा बिगा सगळे टाकून. ओके. मग त्याला पुढे बघतो ते हे लावलंय घरी एवढी काम झालं ना? हो फक्त गल लावायचे हम्म. आणि हे असे एवढं आहे. चक्री येते. आणि क्वालिटी पण चांगली बघायला मिळते ह्यामध्ये. चांगले आहे. म्हणजे 500 रुपयाला एकदम मस्त. ओके. 500 रुपयापासून सुरुवात आहे म्हणजे चांगली क्वालिटी बघायला मिळते. हो सुरुवात 500 क्वालिटी पासून होते ना भरपूर पण? हा. आणि त्यात एकदम चांगली क्वालिटी बघायला गेलो तर कुठली चांगली असेल? चांगली म्हणजे 10,000 पर्यंत तुम्हाला भेटणार. हे 500 पासून ते अगदी 10,000 हा. पर्यंत हे जे इंटरेस्टेड आहेत खास फिशिंगसाठी त्यांच्यासाठी हा हे बेस्ट रॉड आहे तेव्हा फिशिंग. क्या दिया 200 का? मी काय विचारतोय की आपलं हे जे महाराष्ट्राच्या बाहेर जे खरेदी करणार आहेत समजा त्यांना घ्यायचं असेल ऑनलाईन, तुमची कशी प्रोसेस असेल ऑनलाईन? ऑनलाईन म्हणजे ते आपलं हे माझा पत्ता वगैरे काय आहे ते टाकून द्या हा. आणि नंबर पण टाका माझा. व्हॉट्सअप नंबर तुमचा? हा व्हॉट्सअप नंबर. हा. आणि जास्त जास्त संध्याकाळी 8 वाजता नंतर कॉल केला तर अजून बेस्ट होईल. ओके काय ते असतं सकाळी ते कस्टमर खूप असतात. ओके. मग कॉल बघू काय कस्टमरला संध्या 8 नंतर तुम्ही कॉल करा, मेसेज सोडला तरी चालेल ना? मेसेज सोडला तर चालेल. व्हॉइस रेकॉर्डिंग सोडला तर अजून बेस्ट. बेस्ट ना? आणि जे वस्तू पाहिजे ना त्याची स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपला पाठवलं तर अजून बेस्ट होईल. आपल्या व्हिडिओ बघून तुम्ही स्क्रीनशॉट हा. पाठवा. हा बोलो.
ओके, बरं ते पार्सल बद्दल विचारत होतं. जर आपलं महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाणार असेल तर किती दिवसामध्ये पोहोचतं साधारण? 2-3 दिवसात पोहोचून जातं. आरामात कधी कधी आमचे इथेच उसुरी होतात. म्हणजे तुम्ही पैसे टाकला, आम्ही आज नाही पार्सल पाठवला, उद्या ओके. पाठवला, मागे पुढे होतात 1-2 दिवसात. आणि हे पेमेंट बघा, असे पेमेंट पार्सल आधी करायचं आहे ना? असे पार्सल करून पाठवतो. याच्यावर बघा हे कुठे जाणार आहे ते? सगळे नाव वगैरे पत्ता वगैरे लिहिलाय असे. ओके, हे असं पार्सल होतं आणि हे 2 ते 3 दिवस लागतील. हो, आणि हो. पेमेंट आधी करायचं ना? पण पेमेंट पहिलेच करावं पेमेंट लागेल. तुम्हाला पहिलं करायला लागणार आहे. आणि तुमचा मग कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, कार्ड देतो ना. आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर ठेवू, तर नक्की हॅलो, तुम्ही कॉल हा, करून बोलो. विचारा त्यांना. ना इथे इथून वरती गेलो होतो इथे, आणि इथे यांचं वरती शॉप आहे. तिथे सर्व प्रकारचे डाळ तुम्हाला मिळत आहेत. तर आता आपण खाली इथे डिस्प्लेला लावलेत नाही, थोडंसं नेट वगैरे बघूया आपण या जाळ्यांचे प्रकार. ही किती फीट आहे अशी? हा तंगुस्ता पाग आहे 10 फीटची. हा. 3 किलो वेट आहे 3 किलो. ह्यांचा. हां, हा आणि हे लोखंड आहेत ना? नाही, तो बीट आहे. बीट आहे. हा, पाणीमध्ये जंग नाही पडणार. ओके, जंग नाही हा, पकडणं त्याला. जंग नाही पडणार. आणि हे 10 फीटचं हा आहे. 10 फीट आहे. आणि हे किती फीट आहे? हे पण हा same? पण 10 फीट आहे. हा. 5 कलर आहेत त्याच्यामध्ये. ओके हा पण 10 केजी. ओके. हा 10 फीट आणि मध्ये. माझी किंमत वगैरे सेम ना ती? हा 1100 आणि काहीतरी आहे किंमत ना? हा. आणि ह्या काय, ह्याला काय बोलू शकतो आपण? हे काय आहे? लोखंड आहे का काय? शिसा आहे? शिशा आहे. शिसा आहे ना? हा शिशा आहे ब्लॅक मध्ये. ह्याला काय बोलू शकतो आपण? पाग. पागच आहे, पण हे थोडं पागच जाडी आहे, असते. जाडच हा पाग जाड आहे. डोंगल मध्ये. दोन याच्यामध्ये दोन आहे, आणि हे ना बारीक आहे. हा याच्यात पण मासे बारीक आहे. अडकणार याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये याच्यापेक्षा. सगळे येणार. ओके, हे हा 6 फीट आहे. 6 फीटाचं हा, आहे, 6 6 फूटचं आहे. हा 6 फूट म्हणजे आहे. 6 फूट पासून ते 10 फूट पर्यंत मिळत आहेत. हा 10 फूट पण आहे. हे हा कंडाल आहे. हे पण कमी जाडीच आहे ना पूर्ण अशी? हा कंडाल. आणि ही माती आहे ना? हा, माती आहे. लावलेली आहे. हा. आणि किती फूट आहे? हा 100 फीट लांब आहे. असा 3 फीट. असा 3 फीट हा. आहे आणि असं हा. पसरवलं तर 100 हा फूट असं 100 फूट आहे. ओके. आणि त्यात ना मासे हा. अडकणार आहे बघा, जेवढं बारीक असेल ना हा त्यात मासे त्याच्यामध्ये मासे मोठी अडकतात. साईज लहान साईज सगळे सर्व आहेत. मिळते ना? हा. हे बघा, इथे आपण जे बघतो हे पण आहे मासे पकडण्यासाठी किंवा खेकडे पकडण्यासाठी, काय बोलू शकतो ते? हा हे बघा, केकड्यामध्ये. हा पण केकड्याचा आहे. खेकडे पकडण्यासाठी आहे. हा मोठी आहे. ही जाळी मोठी आहे, हे बघा. हा ही छोटी आहे ना? हा ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, असे खेकडे आतमध्ये गेला ना, हे बघा असं, तो खाली जाईल. की असा त्याला खाली नंतर जाईल. मग बाहेर यायला नाही मिळत असा त्याला. खाली जाणार. हा, हा त्याला असा नंतर खाली त्यात ना जाणार. बाहेर यायला नाही मिळत, त्यात अडकला जातो पूर्ण. हा त्याची ती मोठी साईज आहे, हा लहान आहे. ही लहान साईज आहे. त्याच्यामध्ये पण मोठी साईज आहे. ह्यात पण मोठी साईज आहे ना? हा त्याच्यामध्ये पण मोठी. यात ना मासे पण येतात, पण खेकडे पण पकडू शकतात. आणि हे काय बोल? हा पगोली आहे. हा का? हा, हे पण मासे पावली आहे. पकडायला यूज आहे ना? हा मासे तो खेकडे काय मिळू शकतात बहुतेक असं मासे. रस्सी लावते हा, और इथे मटन बिटन चिकन काय पण टाकले. लावू हा, की शकतात. त्यामध्ये खेकडे किंवा हा. मासे हा पकडू और शकतात. केकडा खाली जाणार. ओके. हा, हा केकडा खाली मस्त आहे. जाणार. म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल ना, त्या प्रकारच्या जाळ्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. हे बघ, सेम तरीच जाळी आहे. हा इतके सारे जाळीचे प्रकार आहेत. आणि बघ, हे एवढे आहेत त्यांच्याकडे. तो पण पगोली आहे. व्हरायटी खूप आहे इथे, आणि भरपूर सारे जाळे हा पण आहेत. जाली खाली जाली आहे. ही थोडी क्वालिटी हा. जरा हार्ड वाटते ना एकदम. हा यार हटणार नाही. हटणार नाही. भारी. हे बघा, हा पण कंडाल आहे. एक बोटीचा एक बोट कंडाल आहे. म्हणजे एक बोट एक म्हणजे बोट असा एक बोट जाते यामध्ये. एक बोट आहे. आमच्याकडे 2 बोट आहे, 3 बोट आहे, 8 बोट आहे, ओके. 5 बोट आहे, लास्ट 4 किती? बोट आहे. लास्ट 5 बोट पर्यंत. नाही 8 बोट. 8 बोट. हा 10 पण बोट अरे भेटणार. बापरे, एवढी मोठे. हा. मोठ्यात मोठी मच्छी तुम्ही पकडू शकता, हा एवढं आहे. हा मोठी पावली आहे. हम्म. हा हा मोठी आहे. याच्यामध्ये ह्यांच्या रिंग अजून मोठी अजून आहे. मोठी साईज येईल का? नाही ही लास्ट साईज आहे ना? हा लास्ट आहे त्यांच्या. हे बघा, हे जाळ्यांचे इतके सारे प्रकार यांनी डिस्प्लेला लावलेत. हे बघा. हा पण पाग आहे. हम्म. हा पागरी आहे. पागरी आहे ना? हा अरे, ही काढून टाकू नाही कशी? हे बघा, अशी हे बघा. ही अशी पागरी टाकली आहे. ना, तर त्यामध्ये 2 साईज आहेत बघा. ही छोटी साईज आहे आणि मोठी साईज आहे. ह्याच्यामध्ये पण मोठी भेटणार. अजून मोठी आहे. हा आता मोठी भेटणार. तर मित्रांनो, आता गुप्ता फिशिंग नेट हे बघा. तर हा डिस्प्ले मध्ये आपण हा हे सर्व नेट बघतोय, बरं. जाळी बघतोय. हे बघा, तर मित्रांनो, आपण हे सर्व जे डिस्प्ले लावले ना ते पाहिलं. आणि यांचे जे शॉप आहे ना ते इथे आहे बघा. इथून आतमध्ये तुम्हाला सरळ जायचं आहे. इथेच इथून तुम्हाला सरळ वर जायचं. इथं आपण वर जाऊन संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी घेतलेला आहे. ते व्हिडिओच्या स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना जेवढे जाळ्यांचे जे प्रकार आहेत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सारे कस्टमर येत आहेत, त्यामुळे आपल्याला नेहमी थांबायला लागतं आहे. तर तुम्ही इकडे व्हिजिट द्या.
त्याच्यामध्ये आपण हे सगळे रोप वगैरे पाहिले आहेत. त्यांची जी सुरुवात होते 150 पासून आणि नंतर ह्या जाळ्या वगैरे पाहिल्या. तिथे हे बघा कशा प्रकारे आहेत आणि 5 ते 6 फूटपासून यांची सुरुवात होते. हे बघा खूप सारे जाळ्यांचे प्रकार आणि ते स्वतः ज्यांना बनवत आहेत तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम आहे पर्याय. बघा हे घेऊन जाऊ शकता तुम्ही, जाळी वगैरे घेऊन जाऊ शकता आणि स्वतः बनवू शकता तुम्ही. हे बघा सर्व. तर पूर्ण असा इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ तुम्ही आजचा संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर पाहिला असेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर मी जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब. भेटू अशा का पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.